केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहलगाममध्ये आहेत। पहलगाममधील घटनास्थळाचा अमित शहांनी आढावा घेतला आणि त्याआधी श्रीनगरमध्ये अमित शहांनी मृतांच्या पार्थिवांचं अंत्यदर्शन घेतलं। त्यांच्या नातेवाईकांशी त्यांनी संवाद सुद्धा साधला। तीन दृश्य आपण पाहतोय। पार्थिवांचं अंत्यदर्शन ज्यावेळी अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांनी घेतलं, त्यांच्या नातेवाईकांशी सुद्धा संवाद साधला, त्यांचं दुःख जाणून घेतलं। तर घटनास्थळी जाऊन जिथं नेमका हा भ्याड दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणी जाऊन केंद्रीय गृहमंत्र्यांनी पाहणी सुद्धा केली। तर या हल्ल्यानंतर विरोधकांनी आता केंद्र सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली। जशास तसे उत्तर दिलं असतं तर काल 27 लोकांचे प्राण गेले नसते। एकनाथ शिंदेमध्ये दम असेल तर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा। त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ना ते। देशाच्या इतिहासातले सगळ्यात अपयशी गृहमंत्री कोण असतील, फेल्युअर होम मिनिस्टर, तर ते अमित शहा आहेत। असा देश चालत नाही गुंडागर्दी करून। पर्यटकांना ज्या पद्धतीनं या दहशतवाद्यांनी शहीद केलं हे खरं म्हणजे इंटेलिजन्सचं फेल्युअरच आहे। दहशतवाद्यांना रान मोकळं केल्यासारखं या आणि मारा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जर परिस्थिती निर्माण होत असेल तर मग इंटेलिजन्स काय करत होतं? त्यांना याची माहिती नव्हती काय? मी एवढीच विनंती करीन की एकदा माननीय प्रधानमंत्री आणि माननीय होम मिनिस्टर यांनी या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि आम्हालाही ब्रीफ करावं आणि देशालाही ब्रीफ करावं की काय परिस्थिती आहे।